हा बोला ना. बोला बोला बोला. हा नमस्कार, सचिन शिंगाडे बोलतोय, पत्रकार. नमस्कार नमस्कार, बोला ना साहेब. हा म्हणलं, तुमचं रेकॉर्डिंग ऐकलं मी. हॅलो. अहो मला माहित नाही त्याने कसं टाकलं कुणी. हॅलो. हा बोला की. हा मला माहित नाही कुणी टाकलं कसं टाकलं, त्या खरातांनी टाकलं असेल. हम्म, मी हम्म. त्यांना फोन केलता वेगळ्याच याने, त्यांनी जरा थोडं वेगळं गेलं आणि कारण नसताना उचकवलं ना. हो बरोबर आहे, पण तुम्ही पत्रकारांची बदनामी केली ना, कोणत्या पत्रकारांच्या बदनामी केली? महाराष्ट्रातल्या सगळ्या. नाही ना, तुम्हाला वाटत असेल की मी महाराष्ट्राच्या सगळ्या पत्रकारांची नाही केली, एखाद जो पत्रकार नाही त्याची केली. त्या पत्रकारांनी काय चुकीच केलं सांगा बरं. काय चुकीचं केलं नाही म्हणून काय काय विषय, मी त्यांना काय बोललो होतो तो? तसं नाही, उद्या सगळे पत्रकार संघटना तुमच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. तुमच्या विरोधात सगळ्या पोलीस स्टेशनला निवेदन जाणार आहेत. ओके. म्हणून मी तुम्हाला फोन केला की काय तुम्ही नेमकं, काय तुमचा राग काय आहे? पत्रकारांविरोधात का राग आहे? शिंगाडे साहेब, कुठल्याही पत्रकाराविषयी माझा 1% सुद्धा राग नाही. जो युट्यूब चॅनल वाला आहे तो पत्रकार नाही, तो युट्यूबर आहे. नाही नाही नाही, त्यांना आणि युट्यूबवर ते ऐका सकाळ. ऐका ना सर 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 माझं ऐका. हं, मी आपल्याशी बोलतोय की नाही आता, तुम्ही माझ्याशी बोलताय. मी तुम्हाला कुठल्या वाईट भावनेतून वाईट हेतूतून बोललोय का? मी बरोबर. आपल्याला, आपण समजा पत्रकार आहात, हं, तर मी तुम्हाला विनंती काय केली की माझे तुम्ही नातेवाईक आहात, हं. माझ्या समाजाचे आहात. नातेवाईक म्हणण्यापेक्षा माझ्या समाजाचे आहात. तर बरोबर. आपण जे काही गोष्ट व्हायरल केला ती वेळ ही नव्हे, एवढंच मी म्हणतोय. याच्या पलीकडे माझं मत दुसरं काहीच नव्हतं. ते कोण गोरे आहेत कोण काय आहेत मला माहित नाही. हो, बरोबर आहे. पण तुम्ही त्यांना सांगणं एक संवेदनशील भाषेत किंवा सगळे ते होतो, त्यांनी एडिट करून तो व्हिडिओ त्यांनी मला उलट बोललेत, मी नाही बोललोय. आता तुम्ही शिव्या दिल्या त्यांना. हो नंतर दिल्या. तुम्ही ते एडिटिंग अगोदर किती फोन आलेत, काय त्रास देतात? तुम्ही ते पाहिलेत का शिंगाडे सर? तीन तीन कॉल रेकॉर्डिंग तुमचे ते चॅनलवर दिसले आम्हाला. अहो तिने 10 वेळा फोन केले, तिने 3च दिल्या. आता माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. कारण आपण खुली किताब आहे ना, आपण रेकॉर्डिंग करायचंच नाही ना. आता बरोबर. समजा तुम्ही रेकॉर्डिंग करताय, उदाहरणार्थ तुम्ही रेकॉर्डिंग करताय की नाही मला माहित नाही ना बरोबर शिंगाडे आहे. साहेब. बरोबर आता आहे. मी रेकॉर्डिंग करतो की नाही ते मला माहिती आहे ना. माझा फोन हा. रेकॉर्ड नसतो. एक तर तुमचा फोन अननोन नंबर माझ्या मोबाईल मध्ये ब्लॅक लिस्टला जातो, म्हणजे येत नाही. जोपर्यंत नंबर सेव्ह करत नाही तोपर्यंत मला फोन येतच नाही. आता तुमचे किती वेळा फोन आले? 2-3 वेळा फोन कट आला. होत हो. कट होते 4-5 वेळा. मीच तुम्हाला लावलाय ना फोन. हो, बरोबर. बरोबर आहे ना. आता तुमचे 4-5 फोन आले, 2-4 फोन आले. तुम्ही फोन करता व्यस्त लागत होता, मलाच लावत असाल. हो. पण मला जोपर्यंत तो नंबर सेव्ह करत नाही माझ्या मोबाईल मध्ये, हं. तोपर्यंत तो फोन मला येत नाही आणि घेता येत नाही. हं, 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 हं. त्याच्यामुळं मीच तुम्हाला फोन लावला आणि मीच आपल्याला सांगतो की असं कुठलीही भाषा मला त्या व्यक्तीशी वापरायची नव्हती. मी त्या व्यक्तीने मला म्हणजे ती गोष्ट बोलायला शिव्या देण्याला भाग पाडलं. बरोबर आहे. मी चांगल्या घरातला, चांगल्या कुटुंब, कारण नसताना मी मुंबईला आलोय त्याला भेटायला. हं. या तुम्ही त्याची भाषा बघा. तुम्ही पूर्ण पत्रकारिता म्हणतात, आम्ही सन्मान करतो सगळ्या महाराष्ट्राच्या भारतभराच्या पत्रकारांचा. प्रिंट मीडिया असू द्यात, कुठली असू द्यात, हं, हं. आम्ही सन्मानच करतो. आम्हाला आदरच आहे. ऍक्च्युली माझा आणि राजकारणाचा संबंधही नाही, हं, 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 हं. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रकाराचा माझा संबंध कुठे येतो का मला कुठं सरपंच केला उभा राहायचंय का आमदार केला उभा राहायचंय शिंगाटे साहेब? बरोबर आहे की. पण काय विषय माहित आहे का? हम्म. आता त्यांची भूमिका आहे ती पत्रकारितेच्या दृष्टीने बरोबर आहे. पण हा तुम्ही एका पत्रकाराला असलेल्या भाषेत शिवी देता किंवा त्यांना ऐका ना, ऐका ना सर. हो का, जे काय आता जे काय झाले ते झालेच आहे, ते हं, परत येत नाही. त्यांनी गुन्हा दाखल करू द्या, मी गुन्हा दाखल करीन, काय हं, होईल ते होईल, नंतरचा विषय येतो. हं. पण विषय असा आहे
की आपण ज्या अर्थाने बोललात, तुम्ही सगळ्या महाराष्ट्राच्या पत्रकारांची बदनामी केली, असं हे आपलं बोलणं मला तरी पटत नाही आणि योग्य नाही. कारण मी महाराष्ट्राच्या पत्रकारांबद्दल बोलत नव्हतो. मी महाराष्ट्राच्या पत्रकारांचा आदर करतो, सन्मान करतो. अहो पण मला तुम्ही त्यांना शिवी दिल्या म्हणजे दुसरे जण ऐका ना, त्यांना ऐका ना, तुम्ही मला शिवी दिली आता मी तुम्हाला शिवी न द्यायचं काय आहे काय असं काही? नाही की हो, तसं नाही की हो. पण नाही तुम्ही नाही, त्यांना आता शिवी तुम्ही दिली. मला शिवी दिली. ऐका शिंगाडे साहेब, हं. तुम्ही मला आता शिवी दिली. कधी दिली? नाही नाही, आता समजा तुम्ही शिवी दिली मला, अच्छा, हा हा हा. म्हणतोय तुम्ही जरा प्रश्नचिन्ह टाकत जावं. मला वाटलं पत्रकार आहे तुम्ही, प्रश्नचिन्ह टाकायला हवेत. समजा तुम्ही मला शिवी दिली तर मी तुम्हाला देणार की नाही? समोरून काहीतरी आलं, मला जर लाज म्हणा किंवा काय, मी त्यांना विनंती करत होतो की तुम्ही माझे समाजातले आहात, एखाद्या व्यक्तीच्या घरी, आणि मला मीडियाच्या माध्यमातूनच कळलं ते कोण गोरे साहेब आहेत, त्यांचे वडील एक्सपायर झाले 3 दिवसापूर्वी आणि दुःखात आहेत. तर मी त्यांना सांगत होतो की ही वेळ नाही, तुम्ही काय बोलायचं बोला, तो तुमचा अधिकार आहे, पण ही वेळ नाही. आणि बरोबर आहे. कोणती गोष्ट हो, आता मला तुमच्या त्या मान खटावचा चेहरा पाहिला नाही, त्या मान खटाव तालुक्यातून मला 10 वेळा फोन आलेत आणि मान खटाव तालुक्यातून लोक म्हणतात व्हेरी गुड, हा पत्रकार असं करतो, ह्या माझ्याकडे आता जे फोन चालू आहेत ना, मी फोन करतोय, मला फोन आता तुमचा पडलाय तसे मला तुमच्यासारखे दुपारपासून कमीत कमी 400 फोन आलेत आणि सगळे म्हणते व्हेरी गुड. माझं व्हॉट्सअपचं स्क्रीनशॉट पाठवतो हे करतो, त्यांनी कोणाकोणाला ब्लॅकमेल केलं, कोणाकोणाकडून काय काय केलं, सगळं आलं. आता हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, मी सांगणार पण नाही. तुम्हालाच नाही, त्यांना खरातांनाच नाही तर जगात कोणालाच सांगणार नाही. पण ही गोष्ट योग्य नाही. त्यांनी त्यांचे एवढे प्रकरण बाहेर आलेत आता, फक्त माझा फोन कॉल त्यांनी व्हायरल केलाय, मी नाही. आणि त्यांनी रेकॉर्डिंग केलंय, मी नाही. त्यांनी अगोदर मला, माझ्याकडे रेकॉर्डिंग वगैरे काहीच नाही. त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल, तुमच्याकडे असेल, मला माहित नाही. पण मी जर सरळ बोलतोय आपल्याशी, तर आपण सुद्धा, माझी पण अपेक्षा आहे ना सरळ बोलायची तुम्ही मला. हो बरोबर आहे की, पण विषय काय झाला माहितीये का, आता जे रेकॉर्डिंग व्हायरल झाले त्यामध्ये तुम्ही फक्त शिवी देताय, ते संवेदनशील पद्धतीने बोलतायत. ऐका ना, त्या मी मान्य करतो, मी शिव्या दिल्यात, होय दिल्यात, पण ते एडिट करून फक्त माझ्याच शिव्या ऐकवल्या जातात ना तुम्हाला. नाही नाही, एडिटचा विषय नाही. हो साहेब, बरं असू द्या. आपण हे आता सकाळी मी मुंबईला पोहोचलोय, आता मी विधिमंडळातच जाणार आहे. ते विधिमंडळ आता बंद झालं, मी तिथं थांबेल, त्यांना सकाळी बोलून घेतो. नाहीतर त्यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला मला बोलावं, नाहीतर मी बोलवतो त्यांना. काय जे असेल ते आता समोर होईल ना. हो होईल, पण तुम्ही एका पत्रकाराला शिवे देताय, हे सगळ्या पत्रकारांना, महाराष्ट्रातल्या जगभरातल्या पत्रकारांना मान्य नाही. अहो, मी महाराष्ट्राच्या जगभरातल्या पत्रकारांची माफी मागतो. त्यांचा माझा कुठल्याही प्रकारचा वाद नाही, त्यांचा मी सन्मान करतो. मी महाराष्ट्रातल्या एक पत्रकार आणि महाराष्ट्राचे पत्रकार तुम्ही घेताय, मी एका पत्रकाराशी बोललोय आणि आता आपल्याशी बोलतोय. त्यांचं काय चुकीचं आहे ते तुम्ही सांगा मला. ते मी आता सकाळी बोलूयात ना आपण सर. आता तुम्ही म्हणताय की जयकुमार गोरे यांच्या घरामध्ये असं असं झालंय. जयकुमार गोरे सध्या कुठे आहेत? माहित नाही मला. आता सध्या ते अधिवेशनामध्ये आहेत. अच्छा, ते तुम्हाला कसं माहित नाही? नाही ना, ते मला 2-3 दिवसापासून टीव्हीला दिसलेच नाही साहेब. हा, मग आता तुम्हाला ते टीव्हीला दिसले नाहीत, तुम्हाला ते कुठे आहेत माहित नाहीत, मग तुम्ही असं कसं बोलू शकता? ऐका ना, तुम्ही पुन्हा एकदा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी त्यांना फोन एवढ्यासाठी केलता की कोण जयकुमार गोरे असू द्यात किंवा आपण स्वतः असू द्यात, कुणी असू द्यात, महाराष्ट्रातला, भारतभरातला कुठलाही माणूस असू द्यात, ज्या माणसाचं घरी काहीतरी झालंय, हो घरी काहीतरी झालंय बरोबर आहे, पण ते विधिमंडळात पोहोचलेत याचा अर्थ ते सगळे विसरलेत ना घरचं सगळं. कोण? आता समजा माझे वडील वारलेत बरोबर, आणि हे सगळं दुःख विसरून मी विधिमंडळात किंवा माझ्या कामावर रुजू झालोय,
मग माझे कर्मचारी किंवा किंवा चाहते असतील किंवा माझ्याकडे काम घेऊन येणारे लोक असतील ते मला भेटणार ना. हो, हा, मग तसंच पत्रकार सुद्धा त्यांचं काम करणार ना. केलं पाहिजे ना. मग तसंच त्यांनी तुषार खरातांनी काम केलं. नाही, मी काम करण्याबद्दल कुठं काय बोललो. मग तुम्ही त्यांना शिव्या का दिल्या की जयकुमार गोरे यांच्या घरी त्यांचे वडील वारले, तुम्ही त्यांना का असं त्यांच्या विरोधात बातम्या देता? बर, ती बातमी काय ऐका चुकीची ऐका नाही. ऐका ऐका ती ऐका बातमी ऐका चुकीची माझं नाही. पूर्ण ऐका तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्ही मला काय म्हणतात का चुकीच्या बातम्या दिल्यात, असं नाही. मी त्यांना काय म्हणलो, ते माझ्या समाजाचे आहेत. शिंगाडे तुम्ही सुद्धा माझ्या समाजाचे असू शकता. हो बरोबर, मी तुमचा समाज आहे, धनगर समाज आहे मी. हा, मी धनगर समाजाचा आहे, खराच धनगर समाजाचा आहे. गोरे कोण आहेत मला माहित नाही. मी तुम्हाला मी विनंती करत होतो की तुम्ही विनंती ऐकली का अगोदर? नाही, त्यांचं रेकॉर्डिंग सगळं ऐकलं की त्यामध्ये ऐका ना, ते रेकॉर्डिंग जी पाठवलं ती नका शिंगाडे साहेब मला सांगू. जे पाठवलं नाही त्यांना विचारा ना. मी तुम्हाला विनंती करतोय की ही वेळ नाही, आपण 4 दिवसांनी तुम्ही टाका, तुम्हाला काय ऑब्जेक्शन नाही माझं. आणि ऐका, कोणी कोणाचं तुम्ही माझं काही टाकल्याने काय फरक पडतो किंवा काय तो राजकारण्यांना पडतो. बरोबर आहे. समाजाच्या अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.